धुळे बस स्थानकात पोलीस दलातर्फे मॉक ड्रिल, अफवांवर विश्वास ठेवू नये, पोलीस दलाच्या वतीने आव्हान. याबाबत वृत्त असे की आज दिनांक 14 जानेवारी 2023 रोजी दुपारी 12 वाजेच्या सुमारास धुळे पोलीस दलाच्या वतीने दहशतवादी हल्ल्याच्या अनुषंगाने रिहर्सल करण्यात आली, ज्यात प्रामुख्याने धुळे जिल्हा पोलीस दलाच्या पूर्वतयारीसाठी सदर ही रिहर्सल घेण्यात आली. दहशतवादी हल्ल्याच्या अनुषंगाने घेण्यात आली, ज्यात डमी अतिरेकी पाठवत या ठिकाणी रिहर्सल करण्यात आली, ज्यात प्रामुख्याने दहशतवादी सारख्या घटना घडत असल्यास त्यावर काबू कसा करावा या उदात्त हेतूने पोलीस दलाच्या वतीने या ठिकाणी दहशत हल्ल्याच्या अनुषंगाने सदर रिहर्सल करण्यात आली. यावेळेस त्या संदर्भात पोलीस दलाच्या वतीने प्रात्यक्षिक सादर करण्यात आले, मॉक ड्रिल करण्यात आले. या ठिकाणी नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी या उद्देशाने नागरिकांनी सावधगिरी बाळगावी, त्याचबरोबर नागरिकांनी जागरूकता ठेवावी या मुख्य उद्देश डोळ्यासमोर ठेवत आतंकवादींवर काबू कसा करावा या प्रात्यक्षिक या ठिकाणी सादर करण्यात आले. यावेळेस अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे, DYSP ऋषिकेश रेड्डी, सर्व पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक या ठिकाणी पोलीस पथक दाखल झाले होते. प्रात्यक्षिकामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते, परंतु याबाबत कोणत्याही प्रकारचे नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये. हे फक्त मॉक ड्रिल प्रात्यक्षिक सादर करण्यात आल्याची माहिती या ठिकाणी अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांनी दिली. सर काय सांगाल, काय ट्रायल होते आणि काय झालेलं आहे? सर्वांना या ठिकाणी एक आव्हान आहे की सर्वप्रथम तर आज जो काही प्रकारे या ठिकाणी धुळे बस स्टँडच्या इथे आहे ही एक मॉक ड्रिल होती. त्याच्यामध्ये आम्ही धुळे जिल्हा पोलीस दलाची दहशतवादी हल्ल्याच्या अनुषंगाने जे रिहर्सल होणं अपेक्षित आहे. तर अशा प्रकारचा दहशतवादी हल्ला ज्याच्यामध्ये काही हॉस्टेज सिच्युएशन असेल किंवा इतर कुठल्या गोष्टी असतील तर त्या अनुषंगाने आमची क्विक रिस्पॉन्स टीम असेल किंवा राईट कंट्रोल पार्टी असेल किंवा जे काही आमचे आर्म अधिकारी असतील त्यांची प्रिपेअर्डनेस किंवा त्यांची पूर्वतयारी पाहणं आणि त्या अनुषंगाने त्याची तयारी करणं हा याचा उद्देश होता. तर या अनुषंगाची रिहर्सल घेतलेली आहे, ज्याच्यामध्ये 2 डमी अतिरेकी आम्ही त्या ठिकाणी पाठवले होते आणि त्याच्यामधून एक होस्टेज म्हणजे एक पोलीस ठेवलेला अशा पद्धतीचा टीम होता. त्याच्यामध्ये त्या पोलिसाची सुटका केलेली आहे आणि त्याला त्या ठिकाणी पोलीस स्टेशनला पुढच्या कारवाईसाठी देण्यात आलेला आहे. तर थोडक्यात याच्यामध्ये काही शॉर्टकमिंग्स आहेत, जे शॉर्टकमिंग्स आम्ही येत्या काळात दूर करण्याचा प्रयत्न करू. मात्र हा एक मॉक ड्रिलचा प्रकार होता, ज्याच्यामध्ये पोलीस
जसं की